आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव जिल्हा सांगली या शाळेला भेट देणार आहोत। महाराष्ट्रासहित सर्व देशामधलं एक मॉडेल स्कूल म्हणून उदयास येत असलेलं अतिशय सुंदर असणारं हे शैक्षणिक केंद्र आज खऱ्या अर्थानं अनेक शाळांसाठी मार्गदर्शक आणि मूर्तिमंत उदाहरण ठरत आहे। शाळा कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आहे। कडेगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील अतिशय सुंदर असणारी शाळा आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे। इथे तिच्या उपक्रमामुळे आणि इथल्या परिसरामुळे, इथल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांचं जर सहकार्य असेल तर शाळा कशा पद्धतीनं सुधारू शकते, नावारूपाला येऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा। आज आपण सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक या गावामध्ये आज आलेलो आहोत। ग्रामस्थ, शिक्षक यांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या सहकार्याने आपण किती शाळेची प्रगती करू शकतो ते दाखवून दिलेलं आहे जिल्हा परिषद शाळा हिंगणगाव बुद्रुक या शाळेने। त्याचीच माहिती आपण या लघुपटात घेणार आहोत। चला बघूया। गेटमधून आम्ही आज जात होतो तसं ही शाळा अतिशय सुंदर अशी दिसत होती। सुरुवातीला तिथं काढलेल्या वारली पेंटिंग फार सुंदर होत्या। अनेक माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेऊन पालकांच्या सहकार्याने ही शाळा आता चांगली होत आहे आणि महाराष्ट्रासहित अनेक देशातील मान्यवर या संस्थेला, या शाळेला भेट देत आहेत। शाळेच्या परिसरामध्ये अनेक झाडं आहेत, जी झाडं आज सावली देत आहे। शाळेचा प्रशासन विभाग ही अतिशय सुंदर आहे। आपलं रेकॉर्ड अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी ठेवल्यामुळं अतिशय पारदर्शकता आपल्या कारभारामध्ये त्यांच्यामुळं आलेली आहे। आम्ही ज्यावेळी ऑफिसमध्ये गेलो त्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नावं, फोटो अतिशय व्यवस्थितपणे लावलेले आम्हाला दिसले। शाळेचे विविध उपक्रम, शाळेला मिळालेली बक्षिसं या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडून पालकांना कशी ती प्रेरणादायी ठरतील याचा प्रयत्न इथले मुख्याध्यापक, शिक्षक आणि इथली शाळा व्यवस्थापन समितीनं भरपूर प्रमाणात केलेला दिसतोय। पालक, शिक्षक यांच्यात जर संवाद असेल तर शाळा नक्कीच आपली सुधारते। शाळेच्या भोवताली अनेक प्रकारची झाडे आहेत। शाळेच्या भिंतीवर, वर्गाच्या भिंतीवर अनेक प्रकारची चित्र काढलेली आहेत। नमस्कार सर। नमस्कार। आपली शाळा आम्ही बघितली, अतिशय उपक्रमशील शाळा आहे या भागामध्ये, तसंच महाराष्ट्रामध्ये उपक्रमशील शाळा आहे। काय नक्की तुमचा उद्देश होता यामागं मुलांचा बौद्धिक विकास करणं, शारीरिक विकास करणं आणि मुळात त्यांच्यामध्ये जीवन कौशल्य रुजवणं हा आमचा मुख्य उद्देश आहे। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल स्कूल म्हणून आपली शाळा उदयाला आली, यामागं कोणी कोणी सहकार्य केलं आणि काय अनुभव आले आपल्याला? या मॉडेल स्कूल संकल्पना अशी होती की शाळेचा भौतिक विकास झाला पाहिजे, लोकसहभाग झाला पाहिजे आणि शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे। या तीन गोष्टीवर आधारित मॉडेल स्कूलची संकल्पना होती आणि ही संकल्पना राबवत असताना या गावातील पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांचा खूप मोलाचा वाटा आहे। बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी खूप प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम आपल्याला ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये आमची शाळा 1 नंबरला आहे, म्हणजे अग्रेसर आहे आणि पालकांचा त्यामुळं चांगला विश्वास आमच्यावर आहे। त्या विश्वासाचा सार्थ राहून आम्ही आमचं कामकाज तिथून पुढे त्याच पद्धतीनं चालू ठेवणार आहे। सध्या कोणकोणते उपक्रम चालू आहे? सध्या आपल्याकडं गुणवत्ता वाढीसाठी जागतिका म्हणजे अभ्यासिका असते सकाळी 9:30 ते 10:30। त्यानंतर शाळेचा जो रेग्युलर कामकाज असतं ते चालू असतं। सायंकाळच्या वेळेला डाऊट सोल्युशन म्हणजे शंका समाधान, कॉलेजला ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचं समाधान केलं जातं त्या पद्धतीनं आपण प्राथमिक लेवलपासूनच मुलांच्या शंकांचं समाधान करतो। आणि गुणवत्ता वाढीसाठी 6 वाजता भोंगा प्रकल्प जो आपण जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा राबवला, 6 वाजता भोंगा होतो आणि 6 ते 7 डिजिटल डिटॉक्स म्हणजे मोबाईल बंद आणि घरातील TV बंद हा उपक्रम आम्ही गेली 1.5 वर्ष झाला राबवतोय। पालकांनी शाळा निवडताना कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? म्हणजे मराठी शाळा असेल किंवा कुठलीही शाळा, पालकांचा काय उद्देश असला पाहिजे? पालकांचा उद्देश असा असला पाहिजे की आपलं मूल ज्या वेळेला शिक्षण घेऊन बाहेर पडेल त्यावेळेला त्यांना कोणासमोर हात पसरू नये, नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणाऱ्याचे हात बनले पाहिजे, त्यांच्याकडून इतरांना नोकरी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचं शिक्षण आपण शाळेमध्ये देतोय।
शाळेच्या प्रवेशद्वारावर एक भिंत आहे जिथं विद्यार्थ्यांची ध्येय लिहून ठेवलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांपुढं ते चित्र कायम उभे राहील. त्याच पद्धतीनं साफसफाईमध्ये सुद्धा शाळा सुंदर आहे. त्यांनी गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी राबवून शेतीविषयी लोकांच्या मनामध्ये आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांनाही शेतीची आवड निर्माण व्हावी हा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना सूचना पेटी आहे, तक्रार पेटी आहे. तसेच इथलं ग्रंथालय मात्र फार सुंदर आहे. ग्रंथ विद्यार्थ्यांनी जर वाचले तर ही सुजाण नागरिकते घडतील, त्यांची व्यक्तिमत्व सुधारतील असा प्रयत्न इथल्या शाळेनं केलेला आहे. बघा, आपल्याला दिसतोय तो अनेक प्रकारचे साहित्यसुद्धा, विज्ञानाचं साहित्यसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. एका बाजूला ग्रंथालय आहे, एका बाजूला सायन्सची लॅब आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्ञानाबरोबर विज्ञानही शिकू शकतील, पुस्तकं वाचू शकतील. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये ते दिवसभर या ठिकाणी रमतील असा प्रयत्न या शाळेनं केलेला आहे. त्याचबरोबर या शाळेनं आता विज्ञानाची कास धरावी म्हणून एक प्रयोगशाळा निर्मितीचं स्वप्न बाळगलेलं आहे. तेच तुम्ही साहित्य बघता. तिथले जे टेबल आहे ते अनेक प्रकारे उपयोगी ठरलेले आहेत. अशी ही शाळा फार सुंदर आहे. शाळेचा भोवतालचा भाग सुद्धा सुंदर आहे. त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्टेज आहे. पालकांच्या सहकार्यानं या ठिकाणी अनेक सोयीसुविधा विद्यार्थ्यांमध्ये साठी तयार करण्यामध्ये ही शाळेला यश आलेलं आहे. या ठिकाणी एक कॅम्प्युटर लॅब सुद्धा आहे. या लॅबमध्ये डिजिटल असं साहित्य ठेवण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळावं, विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी. रोबोटिक्स सुद्धा साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याची किंमत